शकतात, परंतु गैरकायदेशीर माहिती घेऊ शकत नाहीत आणि वृद्ध लोकांना त्रास देण्याचा त्यांच्या बाबतीत म्हणजे उदाहरणार्थ आजच्या काही सोसायटीमध्ये लिफ्ट सुद्धा नाहीये. अशा वेळेस ते गॅसची टाकी वरती जाणार कशी, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ती भाजीपाला वरती जाणार कसा, तो म्हातारा माणूस खाली वरती येऊ जाऊ शकत नाही, परंतु त्याच्यासाठी जो मदत करतोय त्याला तुम्ही अडू सुद्धा शकत नाही. अशा वृद्ध लोकांना जर त्रास होत असेल तर मी आता सांगितलेल्याप्रमाणे शासनाच्या हेल्पलाईनवर, याशिवाय महिला जी हेल्पलाईन असते त्या एखादी महिला जर असेल आणि ती वृद्ध असेल तर जे महिला सहाय्यता नंबर आहे त्याच्यावर सुद्धा ती कंप्लेंट करून आपले राईट्स मागू शकते. ते गॅसवाल्याला म्हणतात अनेक गेटवर सोडून जा, ताबडतोब अशा लोकांवर ताबडतोब कारवाई होईल. आणि साहेब आता आपली जे मोलकरणी बाई आहे, मेड सर्वंट, त्याला गेटमध्ये येऊन देत नाही, तू आजार आणणार, तर शासन अशी ऑर्डर देते 3-3 महिन्याची सॅलरी द्या. साहेब ते उपाशी मारायला लागले, झोपडपट्टीचे सगळे जातीचे लोक आहेत. घरी काम करणाऱ्या महिलांसाठी मी एक खास गोष्ट सांगेन. जे महिला घरी काम करतायत त्यांना पगार नाहीये,